नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप मॅप्स अपडेट्स या ठिकाणी अप्रेंटिसशिप जी प्रोत्साहन योजना आहे, महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम, तर यामध्ये चौथा फेज जो आहे तो आज पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचमध्ये 42,000 रुपयापर्यंत त्यांना जे स्कीमचे या ठिकाणी चौथा फेजचे पैसे मिळायला सुरुवात झालेले आहेत. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती क्लेम ओके झाले आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर डिटेल्ससुद्धा बघणार आहोत. काही विद्यार्थ्यांची जे अपडेट्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे आधार सेडिंग करून घ्या. बऱ्याच मुलांचं इनॲक्टिव्ह अजूनही आहे, पेमेंट पेंडिंग आहे. बऱ्याच मुलांनी ॲक्टिव्ह न केल्यामुळे फेल गेलेलं आहे पेमेंट. त्यामुळे सांगतोय की आधार इनॲक्टिव्हचं ॲक्टिव्ह करून घ्या, बँकेत जा आणि ॲक्टिव्ह करून घ्या. हे पहिल्या व्हिडिओपासून चालू आहे, तरीसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिटेल्स न बघता तशाचे तसे ठेवले. त्यामुळे इनॲक्टिव्ह मोड राहिला आणि या ठिकाणी पैसे फेल झालेले आहेत. म्हणजे सगळं प्रोसेस करून इथे या ठिकाणी अडकलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा अपडेट बघाल तर आज संध्याकाळपासून साधारण 42,000 रुपयेपर्यंत जी ट्रान्सफर जो फंड आहे तो मुलांच्या अकाउंटला पडायला सुरुवात झाली आहे. साधारण 6:30 वाजता 18:20ला म्हणजे 13 तारीख आज आहे आणि 13 तारीखला संध्याकाळी 6:30 नंतर सदर स्टायपेंड जो आहे म्हणजे अतिरिक्त स्टायपेंड आहे मॅप्समधला आहे तो या ठिकाणी 42,000पर्यंत पडायला सुरुवात झाली. असे बऱ्याच मुलांचे मेसेज आता जास्त काही दाखवत नाही. तर चौथा फेज याला म्हणू आपण. तर चौथ्या फेजमध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे. तर आज उद्या साधारण हे तुम्हाला चौथा फेज मिळणार आहे. आता बऱ्याच मित्रांच्या शंका आहेत त्या नेहमीप्रमाणे जर प्लेलिस्टमध्ये गेले तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज मिळतील. यामध्ये MAPS ही वेगळी बनवलेली आहे, अप्रेंटिसशिप MAPS. यामध्ये तुम्ही सगळे व्हिडिओज जर बघितले तर हे पूर्ण व्हिडिओज हे तुमच्याबद्दलच ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. लेटेस्ट बघत चला. तक्रार कुठे करायची बरेच जण विचारतात, या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. मंथली क्लेम कसे करायचे, कोणकोणत्या एरर येत आहेत ते त्या पद्धतीचा त्या ठिकाणी व्हिडिओज बनवून तुम्हाला अपडेट दिलेला आहे. आणि एरर्स आता लवकरात लवकर जेवढ्या एरर्स आहेत ते सुद्धा जातील, कारण त्याबद्दल पाठपुरावा सुद्धा चालू आहे आणि पैसेसुद्धा आलेले. इयरली क्लेम कसा करावा, इयरली क्लेमच्या क्रायटेरिया काय आहेत, मंथली क्लेम शक्यतो करा असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. मंथली क्लेमच्या क्रायटेरिया त्यासुद्धा बघून घ्या. इयरली सगळेजण इयरली करतायत त्यामुळे चुकतायत. तर ह्या ज्या चुका कशा होत आहेत त्यासुद्धा कशा प्रकारे केल्या जात आहेत, चुका कोणकोणत्या होत्या त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला होता. कंपनीने कसं रजिस्ट्रेशन आणि ॲप्रूव्ह कसं करायचं आहे त्याचासुद्धा दिलेला आहे. ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि क्लेम बिनचूक कसा करायचा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला 31 मार्चच्या आत सदर फंडिंग होणं गरजेचं आहे. तर जर बघितलं आपण तर वेबसाईटवर जर तुम्ही गेले MAPSच्या तर तुम्हाला क्लेम स्टॅटिस्टिक्स मिळेल. तर यामध्ये आत्तापर्यंत 29 कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मागच्या बुधवारपर्यंतचा स्टेटस आहे. एकूण जर क्लेम बघितले 34,144 त्या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेले आहेत. टोटल क्लेम किती रजिस्टर झाले याचीसुद्धा डिटेल स्टॅटिस्टिक्स दिलेली आहे. आणि यामध्ये 34,144 क्लेम ॲप्रूव्ह झाले आणि त्यापैकी 29 कोटी रुपये वाटप त्या ठिकाणी झालेले दिसत आहे. तर यामध्ये जर तुम्ही गेले अजूनही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये किती हे जे क्लेम आहेत हे ॲप्रूव्ह कोणते झाले, कशा प्रकारे झाले, किंवा एकूण संख्या फक्त इथे समजते आहे. 34,144 पैकी तुमच्या जिल्ह्यातले किती आहेत ते आपण बघू. तर MAPS डॅशबोर्ड जर बघितला तर इयर वाईज तुम्हाला एकूण 34,000 दिसत आहेत आणि 34,000पैकी 29 कोटी वाटप झालेले दिसत आहे. तर नंबर ऑफ क्लेमची डिटेल्ससुद्धा दिलेली आहे. तर तुमचा जिल्हा या ठिकाणी साधारण 2021 पासूनची मुलं आहेत. मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किती 2021ची मुलं किती जणांना त्या ठिकाणी क्लेम ॲप्रूव्ह झाले
हे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. म्हणजे 299 क्लेम अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एवढं वाटप झालेलं आहे. म्हणजे 6,51,000 एवढं वाटप अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2021-22 मुलांना झालेलं आहे. आता 2021-22 नंतर 2022-23 अहमदनगर जिल्ह्यातली मुलं जर बघितली तर त्यामध्ये सर्चमध्ये जाल तर 189 मुलांना एवढं वाटप त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर 23-24 जर मुलं बघितली अहमदनगर जिल्ह्यातलीच, म्हणजे असे तुमचे तालुके जिल्हा त्या ठिकाणी दिलेले आहेत. 586 मुलांना त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे. एकूण वाटप असं या प्रकारे दिसतं आहे. हे टोटल म्हणजे 21-22-23चं दिसत आहे. असं प्रत्येक जिल्हा या ठिकाणी दिला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती साधारण वाटप झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर अपडेट होत असते, त्यामुळे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. 23-24 नंतर 24-25 यामध्ये सुद्धा वाटप झालेलं आहे. तर हे 286 दिसत आहेत परत. आणि त्यानंतर 25-26 म्हणजे आता करंट मुलांना सुद्धा या ठिकाणी 70 मुलांचे अप्रूव्ह होऊन त्या ठिकाणी या प्रकारे वाटप झालेलं आहे. 52,239 रुपये वाटप झालेलं आहे. तर ह्याच्यातल्या 70 मुलांपैकी जर बघितलं तर या ठिकाणी अशा प्रकारे वाटप दिसत आहे. तर हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी डॅशबोर्डवर जाऊन MAPS मध्ये बघू शकता. आताच तुमचे क्लेम जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत, त्याच्याबद्दल व्हिडिओमध्ये बनवलं होतं. तर चुका कोणत्या होत आहेत ते बघू. तर मुलं पुन्हा पुन्हा त्याच चुका करतायत. तर जानेवारीचं पेमेंट समजा आता हे फेब्रुवारीमध्ये आलेलं पेमेंट आहे, जानेवारी महिन्याचा आहे, त्यामुळे क्लेम तुम्हाला जानेवारीचाच करायचा आहे. मुलं करताना हा क्लेम फेब्रुवारीचा करतायत, इथे त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातोय. त्यामुळे शक्यतो क्लेम कोणत्या महिन्याचा करताय आणि आपण पेमेंट कोणत्या महिन्याचं अपलोड करतोय हे बघा. शक्यतो तुम्ही मंथली क्लेम करतानाच त्या महिन्याचा आता शक्यतो काढा, म्हणजे पटापट क्लेम तपासले जातील. जेणेकरून फक्त तुमचं नाव त्या अकाउंट स्टेटमेंटवर असणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलांनी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत. तर NAC अपलोड करा, अप्रेंटिस पूर्ण असणारे NAC अपलोड करा. कॉन्ट्रॅक्टवर साईन असणं गरजेचं आहे, मग ती तुमची गार्डियन साईन असेल याच्यासाठी सुद्धा रिजेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर तुमचं जे अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावर अप्रेंटिस ॲडमिनिस्ट्रेशनची सुद्धा सही असणं गरजेचं आहे, ज्याला आपण BTRI म्हणतो. तर BTRIची सही सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नसेल तर त्या ठिकाणी BTRI मध्ये जा, त्यांची सही घ्या आणि अपलोड करा. तर अशा काही चुका बारीक सारीक होत आहेत, त्याच्यामुळे सुद्धा क्लेम रिजेक्ट होत आहेत. बँक स्टेटमेंट अपलोड करताना आणि क्लेम सिलेक्ट करताना बरेच मुलं चुकत आहेत. त्यामुळे जेवढं पेमेंट आलेलं आहे, तुम्ही पेमेंट बघत नाही त्या महिन्यात किती आलं बँक स्टेटमेंटमध्ये बघा. तर ह्याची व्हिडिओ याच्यापूर्वी सुद्धा बनवलेला होता आणि त्या प्रमाणात तुम्ही तो आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 8,050 ॲटोमॅटिक येतो, तो तुम्ही त्या ठिकाणी जेवढा अकाउंटला पडला तेवढाच टाकायचा असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही म्हणणं आहे तुमचं ते पेमेंट डिक्लेरेशनमध्ये मांडा. काही मुलांना सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालं आणि उशिरा पेमेंट मिळालं, काही मुलांना सुरुवातीला पेमेंट मिळालं उशिरा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालं. अशा ज्या अडचणी आहेत ते पेमेंट डिक्लेरेशनमध्ये म्हणा, जेणेकरून आरोला मंजुरी करताना त्यांना काम सोपं होणार आहे. तर अशा प्रकारच्या काही अपडेट्स होत्या. तर ज्यांचे क्लेम अडकलेले आहेत त्यांच्यासाठी खाली लिंक देत आहे. तुमचे जे क्लेम आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी त्या लिंकवर शेअर करू शकता, क्लेमचा स्टेटस शेअर करू शकता, जेणेकरून प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी तुमचा क्लेम म्हणजे अडचण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लिंकवर माहिती भरायला विसरू नका. धन्यवाद.